पुण्याचा कुख्यात गुंड गजा मारणेच्या अटकेची इनसाइड स्टोरी पुढारी न्यूजवर तुम्ही पाहणार आहात। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या इशाऱ्यानंतर गजा मारणे गर्भगडीत झाला। गजा मारणे त्याच्या आईसह पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला आणि मांडी घालून त्याला जमिनीवर बसवलं गेलं। देवेंद्र जोग मारहाण प्रकरणामध्ये गजा मारणेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आकांनाही सोडणार नाही असा इशारा आता पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे। आणखी काही तपशील याबाबतचे आपण बघूयात। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय असणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाली आणि मारहाणीचे पुण्यामध्ये पडसाद उमटले। मोहोळ यांनी सुद्धा त्याबाबत नाराजी व्यक्त केली। आक्रमक झालेल्या पोलीस आयुक्तांकडून गजा आणि साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले गेले। आरोपीपैकी श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार हा गजा याचा भाचा आणि तो अजूनही फरार आहे। जोग यांना मारहाण करणाऱ्या मारणे टोळीतील गुंडांना बेड्या ठोकून त्यांची धिंड सुद्धा काढण्यात आली। रुपेश मारणे आणि गजा मारणे या दोघांना देखील पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं। पोलिसांकडून गजासह त्याच्या साथीदारांच्या वास्तव्याची 74 ठिकाणी झाडाझडती घेतली गेली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आक्रमक होत गजा मारणेला इशारा दिला। त्याला सांगा बस झालं चोर पोलीस आता थेट, असा सज्जड इशारा दिला। अमितेश कुमार यांच्या इशाऱ्यानंतर गजा मारणे गर्भगडीत झाला। सोमवारी रात्री गजा मारणे आईसह कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये शरण आला। पोलिसांनी गजाची बर्दास्त न ठेवता थेट मांडी घालून त्याला जमिनीवर बसवलं। गुन्हेगारांच्या पाठीशी असणाऱ्या आकांवर सुद्धा कारवाई करू असा इशारा यानंतर आयुक्तांनी दिलाय। रुपेश मारणे आणि इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। गजा मारणेच्या अटकेची ही इनसाइड स्टोरी पुढारी न्यूजवर आपण बघतोय। नेमकं काय घडलं या सगळ्या दरम्यान याचे अत्यंत महत्त्वाचे तपशील पुढारी न्यूजवर आपण नुकतंच बघितले। देवेंद्र जोग मारहाण प्रकरणामध्ये मारणे पुन्हा एकदा चर्चेत आला। गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आकांनाही सोडणार नाही असं गजा मारणे त्याच्या आईसह जेव्हा पोलीस स्टेशनला हजर झाला आयुक्तांच्या इशाऱ्यानुसार, त्यानंतर पुन्हा एकदा आयुक्तांनी म्हटलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। गजा मारणे त्याच्या आईसह पोलीस स्टेशनला हजर झाला आणि त्यानंतर त्याला जमिनीवर मांडी घालून बसवण्यात आलं। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आता ही जी इनसाइड स्टोरी नेमकं काय घडलं गजा मारणेने शरण येण्यामागे, हजर होण्यामागे, हे आपण पाहिलं। आता सध्या आयुक्तांचं या सगळ्याबाबत काय म्हणणं आहे? आकांना सोडणार नाही असा इशारा दिलेला आहे, नेमका रोख कोणाकडे? आत्ता जर आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणात गजा मारणे याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आत्ता काही वेळात त्याला न्यायालयात हजर जेव्हा केलं जाईल तेव्हा सुनावणी असेल। या सुनावणीत नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल। मकोका अंतर्गत जी कारवाई करण्यात आलेली आहे याच्या विरोधात गजा मारणेच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये युक्तिवाद केला जाऊ शकतो। आपण पाहिलं असेल की शिवजयंतीच्या दिवशी जो प्रकार घडला, भाजपचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारणे टोळीतल्या गुंडांनी मारहाण केली आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पोलिसांवरती आक्रमक भूमिका घेतली आणि नंतर पोलीस कामाला लागले। यातले जे आरोपी आहेत ते पोलिसांनी अटक केले आणि मारणे टोळीचा जो मुख्य सूत्रधार आहे गजा मारणे याला देखील काल पोलिसांनी अटक केलेली आहे। अर्थात तो शरण आला आणि त्यानंतर अटकेची जी कायदेशीर प्रक्रिया असते ती पार केली गेली। जेव्हा गजा मारणे हा शरण आला तेव्हा सोबत त्याच्या पत्नी होती, त्याची आई होती। पोलिसांनी आई आणि पत्नीला घरी जाण्यास सांगितलं आणि गजा मारणेला त्याची जी जागा आहे ती पोलिसांनी दाखवलेली आहे। त्याला खाली जमिनीवर बसवलं। रात्रीच्या सुमारास त्याचं मेडिकल केलं गेलं आणि आज त्याला न्यायालयामध्ये जेव्हा हजर केलं जाणार आहे तेव्हा न्यायालयामध्ये काय युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी या सगळ्या संदर्भात अमितेश कुमार यांनी आणखी एक उल्लेख केलाय, म्हणजे यापुढे गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या आकांना सुद्धा सोडणार नाही। हा रोख नेमका कुणाकडे असं म्हणता येईल ज्ञानेश्वर? आपण जर बघितलं असेल तर गजा मारणे यापूर्वी त्याच्यावरती 27 गुन्हे दाखल आहेत। ही त्याच्यावरची 5वी मकोका अंतर्गतची कारवाई आहे। यापूर्वी देखील 4 मकोकाच्या ज्या कारवाया आहेत त्या गजा मारणेवर झालेल्या होत्या। त्यानंतर त्यानं राजकीय नेत्यांसोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या दरम्यान भेटीगाठीचा प्रयत्न केलेला होता। आपण जर यापूर्वी गजा मारणेचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो जर पाहिले असतील तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निलेश लंकेंची
भेट चर्चेचा मुद्दा ठरलेली होती. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांची आणि गजा मारणेची भेट चर्चेचा विषय ठरलेली होती. एका रॅलीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान गजा मारणेनं चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला होता. ती भेट चर्चेत ठरलेली होती. वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या जवळ जाण्याचा गजा मारणेनं प्रयत्न केल्याचं यापूर्वीच्या बातम्यांमधून आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हे सगळे असे जेव्हा व्हिडिओ आणि फोटो समोर येतात याचाच आधार घेत आयुक्तांनी तसा दम दिल्याचं पाहायला मिळतं. जी ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.